नमस्कार मित्र, मी अतुल गायकवाड. आज तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर काल थोडी संध्याकाळी तब्येत थोडी खराब झाली होती, तर आत्ता एकदम ओके, एकदम एनर्जेटिक आहे मी. तर आजचं बघूया आजचा काय असेल काम. तर आता इथून डायरेक्ट दुकानात जाऊ का पहिलं मंदिरात जाऊ, कारण पालखीचं जे बाकीचं काम होतं ते झालेलं आहे. आता राहिलं सजावटीचं काम. तर सजावटीच्या कामामध्ये मेजरमेंट करून घेतो मी, काय असेल ते थोडं मेजरमेंट करतो आणि किती लाईट वगैरे कशी लागेल ती सर्व हे करतो. आणि मग पुढे आपण शॉपमध्ये जाऊ आणि बाकीची कामं उरकून घेऊ. चला आपण भेटू मंदिरात. मित्रांनो, आपण मंदिरात आलेलो आहोत. आता मंदिरामध्ये बघूया काय काय काम चालू आहे ते. काम तर भरपूर चालू आहे, भरपूर झालेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो तुम्ही काय काय काम चालू आहे ते तुम्ही बघा. नदीम साईराम, ओम साई फॉर्म भरलाव का नाही? हा भरला नवीन भरती आहे ना? हा, नवीन भरती आणलाय पारगावातला. चालेल. तयारी झाली का? तयारी झाली आपली, फक्त पॅकिंग बाकी आहे. बाकी काय आता बघू, बाबांचा आशीर्वाद. निघायचं आहे 21 तारखेला. भेटू आपण कंटिन्यू या. तर तसेच आपले बघा अमर साईराम, अशोक साईराम फॉर्म भरताना कंटिन्युअसली इथेच बसलेले आहेत. असं वाटतं का हे 24 तास घरी किंवा जॉबवर जातच नाही. तुम्ही बघा कंटिन्युअसली इथंच आहेत, कामं भरपूर चालू आहेत बघा तुम्ही. आणि आजची बाबांची प्रतिमा बघा किती छान दिसते. आणि दुसरं पालखीचं काम पण बहुतेक झालेलं आहे. आता फक्त राहिलं लाईटचं आता आपण आज उद्या करून घेऊ, म्हणजे आपलं काम पूर्ण होईल. पूर्ण पालखीत सजून झालेलं आहे. आता फक्त लाईटचं काम राहिलं आहे, होऊ शकता. आणि आता इथे सध्या टोटल वगैरे चालू आहे, काय किती फॉर्म झाले काय झाले ते तुम्ही बघा. इथे मंदिरामध्ये माणूस कंटिन्यू लागतोच फॉर्म भरायला. आता तर कमी दिवस राहिले आहेत, मोजून 2 ते 3 दिवस राहिले आहेत. तर कंटिन्यू माणूस लागेलच. इथे 2 दिवस बाकी, तर कंटिन्यू माणूस लागेलच फॉर्म फिलअप करायला. तर आता गर्दी होणार, कारण काहीकांच्या सुट्ट्या मंजूर होत नाही आहेत. जशा सुट्ट्या मंजूर होतील तसे फॉर्म फटाफट भरून होतील. तर पुढे आपण बघूया. आता पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही काय काय अजून काम आहे. श्री साई सेवा मंडळ पनवेल विभाग, ओवले ते शिर्डी. आपण आज बघू सभासद नोंदणी किती झालेली आहे ती टोटल. तर आपण जाऊ आता अमर साईरामकडे. सांगा मला जरा. जय साईनाथ. श्री साई सेवा मंडळ पनवेल विभाग यांच्या विद्यमाने साई समस्त मंदिर ओवले ते श्री क्षेत्र शिर्डी दिंडी पालखी 31 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीमध्ये निघणार आहे. सध्या आतापर्यंत साई पदयात्री जवळजवळ 206 पदयात्र्यांनी फॉर्म भरलेला आहे. आणि कार्यकारी कमिटी 40, जवळजवळ 200 ते 250 सभासद रेडी आले. बघूया आणखी 40-50 सभासद वाढतील. अशा प्रकारे 300-350चा टार्गेट आपला दरवर्षी असतो. आणि तर बाबांचं दर्शन करून आपण सर्वजण साई दरबारी प्रस्थान करणार आहोत. ओम साईराम. ओम साईराम. तरी पण मग अमर साहेब मला सांगा, आपली नाही तर बोलते 300-350च्या आसपास मेजॉरिटी असतात, कन्फर्म मेजॉरिटी. तर मला वाटतं मी राहिलेल्या 2 दिवसात एवढी गर्दी होणार फॉर्म भरण्यासाठी का मला तर वाटतं तुम्हाला वेळच नाही भेटणार इथून आणण्यासाठी, बरोबर. आणि त्याच्यानंतर पण आपण चालताना सुद्धा फॉर्म भरतो, हे तर सत्यच आहे, सर्वांना माहितीच आहे आपल्याला. सर्व श्रेय आहे सर्व कमिटी. हां, सेवा मंडळाची कमिटी जवळजवळ 2 महिन्यापासून अहोरात्र त्रास घेतात. म्हणजे जी सेवा करतात पूर्ण कमिटी 40 लोकांची कमिटी आहे. त्याच्यामध्ये 40 लोक जवळजवळ सभासद आपले 1 ते 2 महिन्यापासून सेवेला लागतात, कामाला लागतात. या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष निलेश पाटील, संजय म्हात्रे उपाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, त्यानंतर TM मामा वस्कर, विजय पाटील खजिनदार, हे यांचं सर्व श्रेय आहे. हे मेन आमचे श्रेय आहे. हे सर्वांना कामं वाटप करून देतात. तुम्ही सभासद नोंदणी करा, तुम्ही हे कामाची सर्व वाटप करून देतात. त्याप्रमाणे सर्व आम्ही काम प्रत्येक हे करून घेतात. तसेच आमचे हे चंद्रबाबा म्हात्रे हे सुद्धा अहोरात्र सेवा करतात. त्यांचंसुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो की चंद्रबाबा म्हात्रे यांच्याकडून खूप अशी साई सेवा घडते. हा बघितलं तर 14 वर्ष त्यांच्या हातून खूप साई सेवा घडते. मी
साईचरण प्रार्थना करतोय की गजराबाबांच्याकडून अशीच साईसेवा घडवून ही साईचरण प्रार्थना. ओम साईराम, ओम साई. आता आम्ही दरवर्षी बघतो की बाबांचा काम इतका उत्तम आहे की आम्ही दरवर्षी पाहतोच. ते कधीच कुठल्या कामाला नाही बोलत नाही. त्यांचं काम इतका चांगलं असतो. भले सकाळी उठायचं असो किंवा रात्री झोपायचं असो, ते कधी पण ते कामासाठी तत्परच असतात एकदम. आणि ते थंडी लागो किंवा न लागो त्यांचं काम कंटिन्युअस. मंदिरामध्ये बघतो कपडे वाटप झाले किंवा शिडला पायवारीमध्ये सामान वाटप झाला, ते त्यांचं काम एकदम परफेक्ट असतं. म्हणून आपलं इथपर्यंत जी वाटचाल आहे ती चांगली वाटचाल झालं आहे. आणि कमिटीचं पण आभार, की अहोरात्र काम करतात. हो, अहोरात्र काम करतात. म्हणून आपलं बाबा आपला एवढा बाबांचा आशीर्वाद आहे. तर माझं सांगणं इतकंच की जे कोण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे व्हिडिओ पाहतात त्यांनी कृपया आपली इच्छा असेल तर या पायवारीचा अनुभव घ्या एकदा, मग तुम्हाला समजेल की आपली पायवारी किती छान आहे. तर अजून काय विचारू शकतो तुम्हाला, कारण की आपण पाहतो दरवर्षी. आता मला पण भरपूर वर्ष झाले मी पदयात्रा करतो, पण मला आधी काहीच कारण नसते काय त्याच्याबद्दल काय असं काही उलट बोलू शकतो काय, कारण आपलं जर अरेंजमेंटच इतकं चांगलं असतं तर मग काय ऑप्शनच राहत नाही. इतकं सुंदर आहे. आणि कमिटी आणि अध्यक्ष तर एक नंबरच. आज माझं म्हणणं होतं. आणि बाकी आता काय तुमच्यावर सध्या लोड आहे तर काय बोलू शकत नाही, भरपूर कामं आहेत आता. तर मी इथेच व्हिडिओ संपवतो. ओम साईराम. बाबांचं आता आपण मंदिरातून जाऊ पण दुकानामध्ये, तर एक बाबांचं दर्शन घेऊया. ओम साईराम. आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. तर आता निघत आहे. सभासद आपली कामं करत आहेत, तर आता त्यांची कामं उरकतील आणि मग पुढच्या कामाला जातील. तर आता आपण सध्यापुरती रजा घेऊ. आता बघूया आपल्या मंदिराचा परिसर. काही दिवसानंतर हा पूर्ण परिसर भरणार आहे. गाड्या वगैरे सर्व गाड्या सामान सर्व याच्याने भरणार आहे पूर्ण. असं आपलं हा मंदिर आणि असे आपले हे साईबाबा तुम्ही बघू शकता. चला निघूया आपण. मंदिरातून आल्यापासून काहीच मी अपडेट दिलं नाही. तर अपडेट का नाही दिलं, काहीच काम नव्हतं. आल्यापासून साफसफाई करून बसलो होतो. तर जेवण आल्यानंतर आता एक काम आलेलं आहे. एक डीबेक्सचा क्रॉसर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. डीबेक्सचा क्रॉसर आहे 260. याचा प्रॉब्लेम असा आहे का ऑन होतो, आतमधले लाईट वगैरे LED वगैरे पेटतात. डिस्प्ले जो आहे तो थोडा ब्लँक आहे डिस्प्ले, पण असा हलतो तो, फ्लिकर होतो. तर त्याला आपण खोलणार आहोत आणि बघणार नक्की काय प्रॉब्लेम येतो. तुम्ही बघ पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघा. क्रॉसर खोललेला आहे मी, तुम्ही बघू शकता. क्रॉसर पूर्ण खोलून परत चेक केला मी, तर बोर्डमध्ये पूर्ण हे ब्लॅक कलरची अशी घाण दिसते जरा, तर मैल बोलतो मैल टाईप. तर तो आता पूर्ण सर्व्हिस करून घ्यायला लागेल. आणि त्याची स्ट्रिप पण काढले. स्ट्रिपला हे स्पॉट आले कालीवाले हे बघा दिसतात काले. स्ट्रिप पण चेंज करायला लागेल, तेव्हा पुढचं काम केलं असं मला वाटतं. तर मग मी याला पूर्ण सर्व्हिस करून घेतो. आज तर सर्व्हिस होणार नाही कारण लिक्विड संपलं आहे आपल्याकडचा. तर याला उद्याच सर्व्हिस होईल. तर उद्या सर्व्हिस करून त्याला पूर्णपणे पॅक करून त्याला एक वेळ परत डेमो घेईल मी आणि याचं काम करेल. तर मी सध्यापुरतं आहे ना याचं जे काही नॉर्मल जे काय आहे ते करून घेतो आणि मग पुढे दाखवतो. आणि अजून एक काम आलं आपल्याकडे. आयबॉलचं होम थिएटर आलेलं आहे. याचा वूफर काम करतो, फक्त सॅटेलाईट स्पीकरचा आउटपुट येत ना तो निघत नाही. तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की सॅटेलाईटचं स्पीकरचे आउट निघत आहे याचा. तर त्याच्या दोन्ही आयस्या गेल्या आहेत. तर त्या आयस्या त्याला ओपन करतो, खोलणं पण आयसी बदलवून घेऊ आणि मग पुढे बघू आपण क्रॉसवरचं कसं हे करतो. क्रॉसवरचं काम सध्या थांबवतो कारण क्रॉसवरला लिक्विड वॉश करायला लागेल पूर्णपणे. लिक्विड अजून आपल्याकडे संपला आहे तो, त्याच्यामुळे त्याला वॉश करून जमणार नाही, तो उद्याच होईल. तर मग व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. मी आता आपण स्पीकर घेणार आहोत रिपेअरिंगसाठी. तर याच्यामध्ये त्याचे दोन्ही साऊंडच्या आयसे उडलेले आहेत. उपर फक्त चालते, उपरचे आयसे ओके. तर आता आपण याला खोलणार आहोत पूर्णपणे आणि आता रिपेअर करणार आहोत. तुम्हाला मी याची व्हिडिओ आहे ना टाईम लॅप्समध्ये दाखवेल तर कशा प्रकारे याच्या आयसे चेंज करायला लागेल, कशा प्रकारे याचा हा रिपेअर होत होते. त्याच्यानंतर तुम्हाला आवाज ऐकवेल फक्त पॅक केल्यानंतर.
स्पीकर रिपेअर झालेला आहे. तुम्हाला आता मी आवाज ऐकवतो. स्पीकर ऑन केला आहे मी, तुम्हाला आवाज ऐकवतो मी. हा एक चॅनल आणि हा दादा दुसरा चॅनल, दोन्ही चॅनल चालू झाले आहेत. दोन्ही चॅनल व्यवस्थित. तर हा स्पीकर पूर्णपणे रिपेअर झाला आहे. आता कस्टमरला द्यायसाठी एकदम रेडी झालेला आहे. तर कस्टमरला आल्यानंतर देऊन टाकतो. आणि बाकी पुढे काम आहे ना, काय काम आहे ते सर्वांना. आपण आता मंदिरात आलो आहोत ते पालखीच्या लाईटचा मेजरमेंट घ्यायला. तर पालखी घेऊन आता मेजरमेंट वगैरे घेतलेलं आहे आणि लाईट कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे लावायची ते पण अरेंजमेंट झालेलं आहे पूर्ण. तर आता उद्या सजावट करू लाईटीची आपण पूर्णपणे पालखीची आणि मग पुढे तुम्हाला दाखवीन उद्या कसं काय ते. तर आता इथेच व्लॉग एंड करतो मी, कारण आता पुन्हा वाजले भरपूर रात्रीचे आणि मी पण मंदिरातला घरी गेलो नाही. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाका का अजून काय चेंजेस करता येईल व्हिडिओमध्ये आणि काय करू शकतो ते. धन्यवाद.